पिंपरी चिंचवड शहरामध्ये भारतीय जनता पार्टी आणि आरपीआयची युती आहे आणि याच युतीमधून ज्यांना उमेदवारी दिली होती आणि आज अखेर ते बिनविरोध म्हणून सुद्धा विजय झालेत. माझ्यासोबत जे बिनविरोध निवडून आलेत ते रवी लांडगे आहेत. भाऊ, काय सांगाल? 2017ची पुनरावृत्ती झाली आहे, तेव्हा देखील तुम्ही भाजपकडून बिनविरोध होतात, आता देखील भाजपकडून बिनविरोध झालात, काय भावना आहे? नमस्कार सर्वांना, नवीन वर्षाच्या मनापासून शुभेच्छा. स्वर्गीय अंकुश भाऊ लांडगे यांचे विचार आणि यांच्या समाजकार्यामुळं, त्यांच्या आशीर्वादामुळं मी आज बिनविरोध झालोय आणि भारतीय जनता पक्षाने तसेच माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, शहरातील दोन्ही आमदार महेशदादा लांडगे आणि शंकर भाऊ जगताप तसेच शत्रुघ्न बापू काटे शहराध्यक्ष यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला उमेदवारी दिली आणि सर्व पक्षातील कार्यकर्त्यांनी, प्रभाग क्रमांक 6च्या सर्व जनतेने मनापासून माझ्यावर विश्वास दाखवला, त्यामुळे आज ही निवड शक्य झाली. तुमचे जे प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत ते नक्की काय घडलं होतं? त्यांचे अर्ज बाद झाले. दोनच उमेदवार माझ्या विरोधात अर्ज त्यांनी ठेवले होते. एक प्रसाद ताटे आम आदमी पार्टी पुरस्कृत होते, पण त्यांनी स्वर्गीय अंकुश भाऊंच्या विचारांना, त्यांच्या विचारांमध्ये कार्य करण्यात संमती दाखवली. आणि दुसरा जो अर्ज होता निलेश सूर्यवंशी मनसे, त्यांनी जात प्रमाणपत्रच दाखल केलं नव्हतं, त्यामुळे त्यांचा अर्ज बाद झाला. जे तुमचे प्रतिस्पर्धी उमेदवार होते आपचे, त्यांनी तुम्हाला पाठिंबा दर्शवलाय? हो, त्यांनी आम्हाला पाठिंबा दर्शवला आणि प्रभाग क्रमांक 6 मध्ये आता एकत्रित काम करण्यास ते तयार आहेत. तर भारतीय जनता पक्षाचे 128 पैकी 127च राहिले. पहिलं खातं तुम्ही उघडलं, आता पुढचे 127 कधीपर्यंत पाहायला मिळतात? कसे? खरं तर आज शहरात मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आले होते, त्यांनाच ही माझ्यातर्फे पक्षातर्फे एक छोटीशी भेट अशी म्हणावी लागेल आणि लवकरात लवकर भारतीय जनता पक्षाची येथे पिंपरी चिंचवड शहरात सत्ता येईल. नक्कीच आपण पाहिलं तर भारतीय जनता पक्षाने पिंपरी चिंचवड शहरामध्ये पहिलं खातं उघडलं. बिनविरोध म्हणून पुन्हा एकदा रवी लांडगे हे विजय झालेत. त्यामुळे एकूणच काय उरलेले 127 जागांवरती भारतीय जनता पक्षाचं कमळ फुलतं का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार. सूरज कसबे, NDTV मराठी, पिंपरी चिंचवड.